युद्ध नशिबाविरुद्ध, जिद्द म्हणजे एक युद्ध जे की पार करते हद्द. जिद्द म्हणजे एक युद्ध जे आहे एक मध्य. जिद्द म्हणजे एक युद्ध जे करते स्वप्न साध्य. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर एक कमेंट आली होती, एक्सरसाइजची व्हिडिओ दाखवत जा, तुमची एक्सरसाइज छान असती तर त्याच्यासाठी थँक्यू. आणि ही जी एक्सरसाइज आहे ना, तर ते मी जास्त काही करत नाही, जे म्हणजे पहिल्यापासून करते तेच. पण याच्यामध्ये जे आहे ना, तर ते एकच गोष्ट जी आहे आपण सारखी सारखी करून कंटाळा करतो आणि तेच तेच करू. त्याच्यामुळे मी काय केलं, असं थोडंसं जे आहे ना, तर ते चेंज केलं. आता आठवड्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं की काय करायचं आहे. आता कधी जे आहे ना, तर ते बसल्यानेच एक्सरसाइज करते, तर कधी फक्त प्राणायाम वगैरे करते, तर कधी सूर्यनमस्कार करते, कधीतरी एक जे आहे ना, तर ते व्हिडिओ बघून यूट्यूबवरती जे व्हिडिओ बघते, तर तो लावून देत असते आणि ते बघून जे आहे ना, तर ते मी एक्सरसाइज करते. कधी फक्त सूर्यनमस्कारच करते. तर हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले होते, पण त्याच्यामध्ये जर असं आपण वेगळं असं काहीतरी बघितलं ना, तर मग असं करावंसं वाटतं. तर त्याच्यामध्ये एखाद दोन स्टेप ती स्किप करून जी आपण रेग्युलर करतो ही जी स्टेप असते ना नवीन, तर ती मी ॲड करत असते. तर आता ही जी आहे ना, तर याच्यामुळे पोट वगैरे कमी होतं. आता माझं जास्त काही पोट नाही आहे, पण तरीसुद्धा चांगली असते म्हणून मग ही जी स्टेप्स असते ना, तर ही मी याच्यामध्ये ॲड करते. आता एक्सरसाइज म्हणजे काय? एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. तर व्यायाम म्हणजे काय? व्यायाम म्हणजे शरीराची जी हालचाल असते आपली, तर त्याच्यामुळे ना शारीरिक आणि जे मानसिक आपलं आरोग्य असतं, तर ते सुधारतं. त्याने आपली ताकद वाढते. जेव्हा आपण अशी स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज करतो ना, तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे आहे ना, तर ते लवचिकता येते आणि आपल्याला बऱ्याच रोगापासून जे आहे ना, तर एक्सरसाइज केल्यामुळे आपल्याला बऱ्याच रोगापासून दूर ठेवते एक्सरसाइज. त्याच्यामुळे काही नाही करू शकलो ना आपण, तरीसुद्धा काय करायचं, फक्त चालायचं. अर्धा तास जरी तुम्ही रोज चाललात ना, तरीसुद्धा चालते. तुम्ही चालू शकता, धावू शकता, काही योगासनं वगैरे. आता यूट्यूबवरती जे आहे, तर ते स्क्रॉल करत बसल्यापेक्षा ना काहीतरी योगासनं शिकू शकता. काहीतरी वजन उचलू शकता. आपण रोजची घरातली जी कामं करतो ना, ती व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ती सोडून बाकीचं जे आहे ना, तर ते आपण करू शकतो. आता मी जे आहे ना, तर ते सकाळी 30 मिनटं आणि संध्याकाळी जे आहे ना, तर ते 30 मिनटं चालते. सकाळी 30 मिनटं जे आहे, तर ते एक्सरसाइज करते आणि संध्याकाळी जे 30 मिनटं आहे ना, तर ते फक्त मी चालते. तर थोडंसं जे आहे ना, तर ते फास्ट चालायचं असतं. असं काहीतरी गप्पा वगैरे मारत असं नाही. म्हणजे गप्पा मारा, पण थोडंसं जे आहे ना, तर ते असं फास्ट चालायचं असतं. आता व्यायामाचे प्रकार ना बरेच आहेत. त्याच्यामध्ये शारीरिक आहे, मानसिक आहे. शारीरिक व्यायामामध्ये आपण शारीरिक व्यायाम जेव्हा आपण करतो ना, तर तेव्हा आपलं जे वजन असतं ना, तर ते कमी होतं आणि आपल्या जे रक्तविसरण असतं ना, तर ते व्यवस्थित व्हायला मदत होते. आणि जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती जी आहे ना, तर ती छान वाढते. जे आपल्याला कोरोनामध्ये खूप गरजेचं वाटलं आणि तेव्हापासून ना बरेच जी लोकं आहेत ना, तर त्यांनी सुरुवातसुद्धा केली व्यायाम करायला. पण हळूहळू काय होतं ना, की आपण ते विसरून जातो किंवा कंटाळा करतो. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की फक्त 10 मिनिटाचे जरी टायमर तुम्ही लावून एक्सरसाइज केली ना, तरीसुद्धा खूप झालं. आता काय करायचं, की 10 मिनिटाचा टाईम लावायचा. 10 मिनिटामध्ये जेवढी सूर्यनमस्कार होतील तेवढेच मी करणार. अलार्म वाजला, टाईम संपला, लगेच बंद करून टाकायचं. तसंच बसल्याची एक्सरसाइज झाली, योगासनं झाली, फक्त 10-10 मिनटं रोज. आणि त्याच्यामध्ये ना तुमचा कधी वेळ वाढत जाईल ना, तर तुम्हालासुद्धा कळणार नाही. त्याच्यामध्ये नंतर जे आहे ना, तर ते मानसिक जे आरोग्य राखण्यासाठी आपण एक्सरसाइज करतो, त्याच्यामुळे काय होतं, की टेन्शन कमी होतं. आपल्याला झोप वगैरे जर लागत नसेल, तर रात्रीचीसुद्धा काही एक्सरसाइज असतात, तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. आणि झोप लागत नाही म्हणजे ना, दिवसा झोपायचं नाही, हा मोठा फंडा आहे. जो आपण दिवसा थोडंसं आराम करायला म्हणतो आणि 1.5-2 तास झोपतो ना, तर त्याच्यामुळे सुद्धा रात्री झोप येत नाही. बरं, तुम्ही जर दिवसभर झोपत नसाल तरीसुद्धा तुम्ही रात्री झोप लागत नसाल, तर त्याच्यासाठी सुद्धा असे छोट्या छोट्या ज्या एक्सरसाइज असतात ना, तर त्या तुम्ही करू शकता.
त्याच्यामुळे सुद्धा खूप छान फरक पडतो. आता त्याच्या याच्यामध्ये ही बघा, ही पण माझी खूप जी आहे ना, तर ते आवडते मला ही पण एक्सरसाइज. तर ही सुद्धा मी करत असते, ध्यान करत असते, शांत बसत असते. आता एवढं इकडे-तिकडे सगळं काही चालू आहे, तरीसुद्धा माझं ध्यान जे आहे ना, तर ते मी स्किप करत नाही. आणि मला काही-काही वेळेस काय होतं, की सगळं काही ऐकायला येतं. काही-काही वेळेस ना, मी माझ्यामध्येच रमलेली असते. फक्त श्वास घेते आणि श्वास सोडते, फक्त तेवढंच बघत असते. नंतर एक्सरसाइज एवढं ध्यान वगैरे करून झालं ना, एकदम डोळे उघडायचे नाही. असे हातावर हात चोळायचे आणि नंतर जे आहे ना, हात गरम झाल्याच्या नंतर डोळ्यावरती लावायचे. अशा एकदम साध्या-साध्या आणि सिंपल एक्सरसाइज करूनसुद्धा आपण एकदम म्हणजे निरोगी राहू शकतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.